चला तर आज बनवूया ढोकळे। हे आहेत रव्याचे ढोकळे। यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन, अर्धा वाटी रवा, काही साखर तुमच्या मनाने, मीठ पण आणि चटणी पण तुमच्या मनानेच आणि काही ओवा टाकून घ्यायचा आहे। याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये अर्धा गिलास ताक टाकायचं आहे। ताक टाकल्यानंतर याच्यामध्ये काही आपण पाणी पण मिक्स करूया, कारण याला आपल्याला खूप जास्त पातळ बनवायचं आहे। आता मी जेवढं पातळ केलं ना त्याच प्रकारे तुम्हाला पातळ करायचं याला, जे की दिसतच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये। त्यानंतर आपल्याला 5 मिनिटं ठेवून द्यायचं याला आणि कढई तयार करून घ्यायची आहे। कढईमध्ये पाणी टाकायचं अर्धा गिलास आणि त्यानंतर आपलं भांडं पण तयार करून घेतलं, त्याला 5 मिनिटं ठेवलं। त्यानंतर इकडं आपण याच्यामध्ये खायचा सोडा टाकून घ्यायचा आणि पाणी टाकून घ्यायचं, याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं। जर बरोबर झालं नाही ना तर मग आपला बॅटर फुगणार नाही, म्हणून बरोबर आपलं मिक्स करून घ्यायचं आणि मग याला आपल्या जे आपण कढई तयार केली ती त्यामध्ये ओतून टाकायचं। याला 15 मिनिटं कमीत कमी ठेवून द्यायचं। त्यानंतर असं आपला बॅटर तयार होतो चांगला। त्यानंतर आपल्याला इथं तडका तयार करून घ्यायचा आहे। आपल्या ढोकळ्यांना कट करून घ्यायचं आणि त्याच्यावर हे करायचं। बाय।